नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका यामधील कार्यकारी सहाय्यक या पदाची परीक्षा झालेली आहे। तर सदरील परीक्षेमध्ये TCS कंपनीद्वारे ही परीक्षा घेण्यात आलेली आहे। त्यामध्ये कोणते प्रश्न विचारण्यात आले हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऑप्शन सहित बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढील शिफ्ट मधील पेपर अशाच पद्धतीने ऑप्शन सहित बघण्यासाठी ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि तुम्हाला सदरील क्वेश्चनची PDF टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे। त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। या ठिकाणी आपण बघू शकता, प्रश्न पहिला आहे, MMRDA ची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे। मित्रांनो, अशा पद्धतीचे आपल्याला ऑप्शन TCS कंपनीद्वारे परीक्षेमध्ये देण्यात आलेले होते। तर यामधील करेक्ट उत्तर आहे 26 जानेवारी 1975 रोजी आपली MMRDA ची स्थापना झालेली आहे। तर ऑप्शन सी आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो। पुढचा प्रश्न आहे, मुंबई जिल्ह्याचा साक्षरता दर किती आहे। अशा पद्धतीने आपल्याला 4 ऑप्शन बघायला मिळतील। मुंबई जिल्ह्याचा साक्षरता दर तर तो आहे 89.2%। ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघा, मुंबई झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांचे प्रमाण किती आहे। मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांचे प्रमाण किती आहे। आपल्याला अशा पद्धतीने 40 ते 42%, 42 ते 44%, 45 ते 48% अशा पद्धतीने आपल्याला ऑप्शन दिलेले होते। तर ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर असणार आहे। मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांचे प्रमाण आहे 45 ते 48%। पुढचा प्रश्न बघा, बृहन्मुंबईचे एकूण क्षेत्रफळ किती आहे। बघा मित्रांनो, याचं उत्तर काय आहे। बृहन्मुंबईचे एकूण क्षेत्रफळ किती आहे। तर याचं उत्तर आहे 480.24 चौरस किलोमीटर एवढे बृहन्मुंबईचे एकूण क्षेत्रफळ आहे। पुढचा प्रश्न बघा, बॉम्बे मिल असोसिएशनची स्थापना कोणी केलेली आहे। तर मित्रांनो, बॉम्बे मिल असोसिएशनची स्थापना केलेली आहे ऑप्शन बी नारायण मेघजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल असोसिएशनची स्थापना केलेली आहे। युनेस्को संदर्भात काही एक प्रश्न होता, तो काय होता याबद्दल आपल्याला काही माहिती नसल्यामुळे तो प्रश्न आपण स्किप करूया। करंट अफेअर्स 2023 विचारण्यात आलेलं होतं। त्यानंतर पुस्तक आणि त्यांचे लेखक यावरही प्रश्न होते। बृहन्मुंबई मनपा अर्थसंकल्प जो असतो त्यावर प्रश्न होते। त्यानंतर अर्थशास्त्राविषयी प्रश्न होते आणि बँकेचा व्याजदर या संदर्भातही प्रश्न होते। तर आपला पुढचा सेक्शन इंग्लिश मध्ये काय काय विचारण्यात आलेलं होतं, स्पॉट द एरर होतं, त्यानंतर स्पेलिंग करेक्शन विचारलेलं होतं, सेंटेन्स रिअरेंजमेंट करायची होती, त्यानंतर पॅराजंबल विचारण्यात आलेलं, आर्टिकल्स, त्यानंतर इडियम्स आणि फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, सिनोनिम आणि अँटोनिम अशा पद्धतीचा इंग्लिशचा पॅटर्न होता। त्यानंतर पुढे मराठीमध्ये काय विचारण्यात आलेलं होतं, समानार्थी शब्द होते, विरुद्धार्थी शब्द होते, म्हणी विचारण्यात आलेल्या होत्या, समासही होता, प्रयोग आणि उतारा यावर प्रश्न विचारण्यात आलेले होते। ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।